Good morning everyone. What you started? Evolution, right? So what is evolution, Sarthak? What is evolution? It is gradual changes or the different types of changes in the life's forms is called as evolution, and the study of those different changes in the life form is called as evolutionary biology, right? So in evolution we have seen that there are different types of theories for or different theories for the origin of life, right? तर आपण लाईफवाल्या थिअरीज बघितल्या आता. आत्ता आपण ज्या थिअरीज बघणार आहे त्या थिअरीज असते नंतर जर आपण थिअरी बघितल्या तर थिअरी कोणाच्या होता एव्होल्युशनच्या, राईट. ओरिजिनच्या थिअरी होत्या. ओरिजिनच्या थिअरी कुठल्या होत्या? ओरिजिन ऑफ थिअरी ऑफ एबायोजेनेसिस, थिअरी ऑफ बायोजेनेसिस, थिअरी ऑफ पॅन्सपर्मिया, थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन, थिअरी ऑफ केमिकल एव्होल्युशन, राईट. ह्या कसल्या थिअरीज आहेत? दिस आर द थिअरीज ऑफ एव्होल्युशन, ओरिजिन. आणि एव्होल्युशनच्या थिअरी कुठल्या होत्या? लॅमार्किझम, डार्विनिझम, न्यूटेशन थिअरी, राईट. वी आर डन विथ दिस. आणि त्यांचे पर्टिक्युलर पॉईंट्स होते, जसे लॅमार्किझमचे पॉईंट होते यूज अँड डिसयूजन ऑफ ऑर्गन्स, राईट, किंवा इनहेरिटन्स ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर. डार्विनचे पॉईंट्स होते ब्रांचिंग, डिसेंट्स आणि नॅचरल सिलेक्शन. अँड द लास्ट इज येस म्युटेशन थिअरी, राईट. देन इन द लास्ट लेक्चर वी हॅव सीन दॅट हार्डी-वेनबर्ग लॉ. आठवतं आहे काय होतं हार्डी-वेनबर्ग लॉ? हां, काय होतं हार्डी-वेनबर्ग लॉ? The allelic frequency or genotypic frequency remain constant generation to generation, right? आणि पुढे काय होतं? Yes, in absence of disturbing factors like कुठले disturbing factors होते? Yes, gene migration, त्याच्यानंतर genetic mutation, then gene recombination वगैरे एक्सेट्रा, राईट. हे सगळे त्याचे डिस्टर्बिंग फॅक्टर्स होते. मग आपण बघितलं याच्यासाठी फॉर्म्युला काय होता? व्हॉट इज अ फॉर्म्युला? P plus Q is equals to 1, और बायनॉमियल एक्सपान्शनमध्ये P plus 2PQ plus Q square is equals to 1. Can you tell me what is P? Allelic frequency of dominant. Very good. It is allelic frequency of dominant allele. Q is allelic frequency of recessive allele. P square is genotypic frequency of homozygous dominant. 2PQ is genotypic frequency of heterozygous dominant, and Q square is genotypic frequency of recessive. Is this clear? Right. आता मी तुम्हाला सांगते की if in a population of 1000, right, the individuals having homozygous dominant character are 750. किती होते? 750, right. त्याच्यानंतर मी सांगितलं हां, देन व्हॉट विल से वी कॅल्क्युलेट दी allelic frequency of dominant and recessive allele. यांची allelic frequency काढायची आहे. and second is calculate the genotypic frequency of heterozygous dominant. कोणाची काढायची आहे? heterozygous dominant. कसं सॉल्व करणार? काय सांगितलं मी? what should be the pattern of solving? First you will write what you have given. काय दिलं? कसली व्हॅल्यू दिली आहे? पॉप्युलेशन 1000चं दिलं आहे, ठीक आहे. सो यू विल राईट पॉप्युलेशन इज ऑफ 1000. पुढे सांगा काय दिलं आहे? इंडिव्हिज्युअल्स हॅव्हिंग होमोझायगस डॉमिनंट जीनोटाइप्स किंवा कॅरेक्टर म्हणजे जीनोटाइप्स, राईट, इज वॉट 750. मग व्हॅल्यू कसली दिली आहे? व्हेरी गुड. कोणाचं दिली आहे? पी स्क्वेअर. मग पी स्क्वेअर काय? 750. पण 750 पी स्क्वेअरची व्हॅल्यू नेहमी कशामध्ये येईल? पॉईंटमध्ये. ही पॉईंटमध्ये का? नाही. मग काय करायला लागेल? इच्छा डिवाइड कितीने? 1000 ने. सो व्हॉट विल बी द आन्सर? 0.75, राईट. कोणाचं? पी स्क्वेअरचं, राईट. आता हे आपण डायरेक्ट सॉल्व केलं. ॲक्च्युली गिवन लिहायचं आणि फाइंड आउट लिहायचं. व्हॉट टू फाइंड? काय काढायचं आहे? कॅल्क्युलेट द allelic frequency of dominant and recessive allele. म्हणजे काय काय? कसली व्हॅल्यू? पीची आणि क्यूची, राईट. आणि नंतर जीनोटाइपिक फ्रिक्वेन्सी ऑफ हेटरोझायगस डॉमिनंट म्हणजे कसली व्हॅल्यू? व्हेरी गुड. कोणाची? 2PQची. हे लिहिलं तर क्लॅरिटी येते. बस. आता तुमच्याकडे पी स्क्वेअर आहे, राईट. विल यू बी एबल टू फाइंड आउट पी फ्रॉम दॅट? कसं करणार? काढणार पी? अंडर रूट कोणाचं? येस 0.75 सर, राईट. सो पी स्क्वेअरचा अंडर रूट इज 0.75 इज
0.86 किती असतं ते 0.86 and p is equals to under root of p square at 0.75 so p is equals to 0.86 q कसा काढणार हर्षिता q कसं फाइंड करणार very good so we have a formula p plus q is equals to 1 so q is equals to 1 minus p so 1 minus 0.86 is what 0.14 है ना so q is 0.14 आला आन्सर है क्यूचा आन्सर आला अजून काय विचारलं 2pq so you are having 2 you are having the q also so 2 into 0.86 0.14 हे असं आता अननेसेसरली हे कुठून आलं मी त्याला हात पण नाही लावला आता आपोआप बंद करा आता हां काय 2 इंटू वॉट 0.86 इंटू 0.14 इट इज 0.24 काय व्हॅल्यू आहे 0.24 कोणाची 2pqची इट इज 0.24 क्लिअर आहे ठीक आहे आता तुम्ही रफमध्ये करून दाखवा ना रफमध्ये करा इन द पॉप्युलेशन किंवा नॉर्मल सांगते मी तुम्हाला चला capital G is equals to 0.28 calculate allelic frequency of recessive allele त्याच्यानंतर genotypic frequency of homozygous dominant and genotypic frequency of heterozygous dominant कसली व्हॅल्यू दिली आहे सिद्धी जी जी म्हणजे काय पी स्क्वेअर काय काय विचारलं आणि सॉरी पी स्क्वेअरची ऑर्डर दिली आहे ना ते रेसिसिव्ह करा येस पी स्क्वेअर 2pq आणि 2 स्क्वेअर तुम्हाला काही स्क्वेअर रूट वगैरे हवा असेल तर मला विचारा एक मिनट 0.72 0.84 चलो व्हाट्स द आंसर काय 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 मला विचारा काय झालं सार्थक अच्छा समजव मग
फटाफट. नीट किंवा सीईटीला यू जस्ट हॅव 1 minute फॉर 1 question. आर्यन नाही येत आहे. हा मग सांग की. स्क्वेअर रूट 0.84. सॉरी 7.2चा सांगितलं मी. हां तू कायसला विचारते. 28 0.52. येस झालं का. चलो राईट डाऊन द नेक्स्ट क्वेश्चन सांगते मी आता. हा लास्ट एकदा अटेम्प्ट ट्राय करा. राईट डाऊन की in a population of 5,000, in a population of 5,000, red color of flower is dominating character over white. Dominating character over white. Number of red flowers in a population. Number of red flowers in a population are 3,700. Calculate the allelic frequency of recessive allele, genotypic frequency of heterozygous dominant genotype. ओके. बोला कसली व्हॅल्यू दिली आहे. पॉप्युलेशन बस तेवढंच माहिती. बाकीचं काय. बोलो. पीची व्हॅल्यू दिली आहे की पी स्क्वेअरची व्हॅल्यू दिली. कसं काय. रेड फ्लावर आहे ना. एक फ्लावरमध्ये जे अलील नसतो जीनोटाईप असतो. टॉलनेसचा अलील नाही. टॉलनेसचा जीनोटाईप असेल ना. म्हणजे आपण नेहमी जे बोलतो ना द इंडिव्हिज्युअल्स हॅव्हिंग दी डॉमिनंट कॅरेक्टर त्याच्याऐवजी त्यांनी म्हटलं की रेड कॅरेक्टर डॉमिनेटिंग आहे. मग रेड डॉमिनंट आहे तर रेड ज्यांच्याकडे आहे समजतं ते जीनोटाईप तो एक्सप्रेस झाला असेल नाही का. तो होमोझायगस नाही तर हेट्रोझायगस. मग त्यांनी जे सांगितलं की रेड इज वॉट डॉमिनेटिंग ओव्हर दी. हां मग रेड किती आहेत ते फ्लावरचा नंबर सांगितला त्यांनी. करा कॅल्क्युलेट. प्युअर रेड आहेत ते. ठीक आहे. दे आर प्युअर रेड. का परत मग रेडमध्ये ऑप्शन आला असता ना की होमोझायगस रेड आहे की हेट्रोझायगस रेड आहे. ते सगळे प्युअर रेड आहे म्हटल्यावर पी स्क्वेअरचे झाले. पी स्क्वेअरचे काय 37,100. करा कॅल्क्युलेट.
5,000चं पॉप्युलेशन आहे ह्यावेळेस. काय व्हॅल्यू आहे? 3700 डिवायडेड बाय 5,000 ना, 0.74. 0.74 आहे त्याची डिव्हिजन. हां 74. आणि मग कसली व्हॅल्यू आली ही? पी स्क्वेअरची. मग तुम्ही पी कसा काढणार? 0.74. त्याचा आन्सर आहे 0.86. 0.86. बस पी मिळालं तुम्हाला. तरी पण तुम्ही ते करतच नाही आहे. काय सांगितलं तुम्हाला? गिवन काय आणि काढायचं काय हे लिहून घ्यायचं, तर आपल्याला सॉर्ट आणि सगळंच काढून ठेवायचं. पी क्यू ट्यू पी क्यू क्यू स्क्वेअर म्हणजे काही टेन्शन नाही. काही विचारलं तरी सगळं काढायचं. पण मग त्यांनी जर विचारलं त्यासाठी ब्रॅकेट करा. झालं? काय पाहिजे? आस्क मी इफ यू नीड एनी व्हॅल्यू. झालं का? काय आलं प्रतीक्षा आमचं? झालं का? काय आलं आन्सर? 0.14. Okay, छान. ओके, क्लोज युअर नोटबुक्स ना. सो दिस इज ऑल अबाउट द हार्डी-वेनबर्ग लॉ. इझी आहे ते. फक्त एकदा तुम्ही खूप सारे सॉल्व केले ना तर अजून पटापट कळायचं आहे. काही डिफिकल्ट नाही आहे. जास्तीत जास्त इतकं तर कळलं आहे तुम्हाला. फक्त एवढं समजून घ्यायचं आहे की दिलं काय. तेवढंच एक चॅलेंज आहे की दिलं काय. बस मग तुम्हाला कळलं काय दिलं. पी स्क्वेअर दिला तर मग त्याचं पुढचं सगळं समजणार. ओके, म्हणजे तुम्हाला स्क्वेअर रूट काढता यायला येतं आहे बघा. येत आहे ना स्क्वेअर रूट काढता? हा शिकवेन तुम्हाला. आय एम बायोलॉजी टीचर. लॉयल असायला पाहिजे माझ्या सब्जेक्टसोबत. त्यामुळे स्क्वेअर रूट काढायचं शिकून घ्या आता कुठून तरी.
शिकवलं असेल ना तुम्हाला. आय थिंक सायंटिफिक कॅल्सी इज अलाउड. नाही आहे असतं ना सायंटिफिक कॅल्सी. चला पण तरी पण शिकून घ्या. राईट. सो वी आर हेडिंग टुवर्ड्स द लास्ट ऑफ दिस चॅप्टर अँड दॅट इज द जिओलॉजिकल टाइम स्केल. राईट. अँड वन मोर थिंग, जिओलॉजिकल टाइम स्केल स्टेट बोर्डमध्ये खूप मोठं दिलं, ऑलमोस्ट 4 to 5 पेजेस. ते एवढं लर्न करणार तुम्ही जॉग्राफीमध्ये PhD करणार. सो लीव्ह दॅट. जेवढं NCERTमध्ये दिलं आहे तेवढं लर्न करा. आणि स्टेट बोर्डसाठी बोर्डमध्ये क्वेश्चन आलाच तर इतकं काही डिटेलमध्ये नाही ते, ह्याच्यावरनं तुम्ही ते करू शकता. आणि त्यामुळे इथेच फोकस करायचा. तुम्ही जर स्टेट बोर्डचं बुक वाचणार आहे पुढे जाऊन तर तुम्हाला असं वाटेल की हे वेगळं आपण लिहिलेलं नाही आहे. बट डोंट वरी, दिस इज इनफ. ओके. नीटला तर ह्याच्या बाहेरनं क्वेश्चन येणार नाही. आणि CETसाठी मग बाकीचे तेवढं ते 4 पेजेस तुम्ही जेवढं करणार आणि समजून घेणार ना तेवढ्याच तुमचे बाकीचे 3 चॅप्टर कम्प्लीट होतील. ओके. सो आता जे जिओलॉजिकल टाइम स्केल आहे याला काय बोलतो आपण, काय बोलतो की आपल्याकडे लाईक कॅलेंडर तर एका वर्षाचं असतं. राईट. मग वर्षामध्ये मग महिने असतात, मंथ्समध्ये मग वीक्स आहे, डेज आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. बट इफ विल टॉक अबाउट द होल जिओलॉजिकल टाइम स्केल ऑफ द अर्थ, देन अर्थ इज वॉट इट इज ऑलमोस्ट 4.5 बिलियन इयर्स अगो. राईट. मग त्याच्यानंतर त्याने ती टाइम स्केल बनवली. कसं बनवली असेल अकॉर्डिंग टू फॉसिल्स. फॉसिल्स अकॉर्डिंग त्यांना कळलं की किती जुनं आहे, जेवढं फॉसिल खाली असेल डेप्थमध्ये तेवढं ते फॉसिल ओल्ड असेल. राईट. But they have divided all these time periods into billions of years into 4 eras. किती eras आहेत? 4. कोणते कोणते? The first is Proterozoic era, second is Paleozoic era, third is Mesozoic era आणि आत्ता जी era चालू आहे that is Cenozoic era. आत्ता आपली वाली era is Cenozoic. Right? Everyone sit straight now. How many eras are there? 4. कोणते कोणते? Proterozoic, Paleozoic, Mesozoic आणि Cenozoic. Right? So the first era is Proterozoic era. Sorry. It's a natural selection we are left with. Okay. Sorry. हां, मग कुठले कुठले डिस्टर्बिंग फॅक्टर्स आहे हार्डी-वेनबर्ग प्रिन्सिपलचे? पहिला आपण बघितलं तर जीन मायग्रेशन. राईट. जीन मायग्रेशनमध्ये काय होतं? इफ जीन मायग्रेशन टेक्स प्लेस सो मेनी टाइम्स अँड इट इज कॉल्ड ॲज जीन फ्लो. एकदमच एखाद्याचं पॉप्युलेशन कमी झालं तर त्याला काय बोलतो आपण? जेनेटिक ड्रिफ्ट बोलतो. व्हेरी गुड. राईट. त्याच्यानंतर जेव्हा सडन चेंज येतो, इनहेरिटेबल चेंज, दॅट इज जीन म्युटेशन. आणि जेव्हा क्रोमोझोमचे पार्ट एक्सचेंज होतात दॅट इज जीन रिकॉम्बिनेशन. राईट. आणि एवढं सगळं झालं तर यू कॅनॉट हॅव द व्हॅल्यू वन कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल का? नाही. राईट. आणि लास्ट इज नॅचरल सिलेक्शन. आता नॅचरल सिलेक्शन का डिस्टर्ब करेल? मी म्हटलं ना माझ्याकडे जरी टी शर्टचा नंबर तोच असेल पण नॅचरल सिलेक्शन मी नंतर ठरवणार रेडच व्हायचं. राईट. मग बाकीच्यांचा नंबर फ्रिक्वेन्सी आपोआप काय होत जाईल? कमी होत जाईल ना. मग सेम थिंग नॅचरल सिलेक्शन इज वॉट की ड्युरिंग दिस हे एव्होल्युशन जेव्हा चालू होतं तेव्हा नेचर थ्रू काही असे कॅरेक्टरिस्टिक सिलेक्ट होत होते त्याच्यामुळे बाकीच्यांचा नंबर कमी व्हायचा. आणि मग आपण बघितलं देअर आर 3 टाइप्स ऑफ जीनोटाइप्स विच आर दोज होमोझायगस डॉमिनंट, त्याच्यानंतर हेटेरोझायगस डॉमिनंट आणि होमोझायगस रेसेसिव्ह असं 3 आहे. राईट. मग कधी कधी असं होतं नॅचरल सिलेक्शनमध्ये मीन व्हॅल्यू सिलेक्ट केली जाते. मीन म्हणजे कुठली? मीन म्हणजे मधली व्हॅल्यू. आता तुम्ही मला सांगा होमोझायगस डॉमिनंट, हेटेरोझायगस डॉमिनंट आणि होमोझायगस रेसेसिव्ह याच्यामध्ये मिडलवाला कुठला आहे? व्हेरी गुड. हेटेरोझायगस डॉमिनंट. राईट. कधी कधी असं व्हायचं की एक्स्ट्रीमिटीज एक तर डॉमिनंटच प्युअर डॉमिनंट सिलेक्ट होईल नाही तर प्युअर रेसेसिव्ह. राईट. म्हणजे होमोझायगस डॉमिनंट नाही तर होमोझायगस रेसेसिव्ह एवढेच ॲनिमल सिलेक्ट होतील. एक तर हे नाही तर ते. आणि कधी कधी असं होतं की दोघं पण पहिला ग्राफ असेल मीन व्हॅल्यू, दुसऱ्यांमध्ये काय कुठला तरी एक आणि तिसरा ग्राफ असेल जिथे दोघं पण व्हॅल्यू सिलेक्ट होतात मीन व्हॅल्यू सोडून. मग सिम्पल आहे. देअर आर 3 टाइप्स ऑफ नॅचरल सिलेक्शन. कुठले? स्टेबलायझिंग, त्याच्यानंतर काय डिरेक्शनल आणि डिस्रप्टिव्ह. राईट. असे 3 टाइप्स आहेत नॅचरल सिलेक्शनचे विच वी कॅन सी इन द एन्व्हायरमेंट ड्युरिंग दी एव्होल्युशन. मग कुठल्या 3 व्हॅल्यू सांगितल्यात? काय सांगितलं? टाइप्स कुठले आहेत? व्हॉट वी आर टॉकिंग अबाउट टाइप्स ऑफ नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शन किती टाइप्स आहेत सार्थक? हाऊ मेनी टाइप्स आहेत देअर? 3 टाइप्स. कोणते? पहिलं कुठलं बघितलं आपण? द फर्स्ट इज स्टेबलायझिंग. पहिला कुठला होता? स्टेबलायझिंग. दुसरा कुठला आहे? डिरेक्शनल. अँड द लास्ट इज डिस्ट्रक्टिव्ह. स्टेबलायझिंग, डिरेक्शन आणि डिस्ट्रक्टिव्ह. राईट. स्टेबलायझिंगमध्ये ना मीन व्हॅल्यू सिलेक्ट केली जाते. आता मी समजा एक्झाम्पल देते तुम्हाला कॅपिटल टी कॅपिटल टी कॅपिटल टी स्मॉल टी स्मॉल टी स्मॉल टी. याच्यामध्ये कुठली मीन व्हॅल्यू आहे? विच वन इज येस दिस वन इज अ मीन व्हॅल्यू. राईट. मग हा त्यांनी ग्राफ सांगितला आहे
की याच्यामध्ये कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल टी स्मॉल टी आणि स्मॉल टी याच्यामध्ये ह्या ग्राफला इथे जर तुम्हाला दिसत आहे इट मीन्स वॉट ज्यांच्याकडे हे जीनोटाईप आहे त्यांचा नंबर वाढतोय, नेचर त्यांना सिलेक्ट करतं आहे राईट, आणि बाकीच्यांचा नंबर कमी आहे. मग ग्राफ विल बी लाईक दिस, यांचा पण कमी आणि यांचा पण कमी. हा जो ग्राफ आहे याला स्टेबलायझिंग म्हणतो. काय म्हणतो आपण? स्टेबलायझिंग. डिरेक्शनचं मिनिंग असतं एक तर ते हेटोक नाही तर तेटोक, राईट, कुठला तरी एक. मग काय कॅपिटल टी स्मॉल टी राईट. अगेन द सेम थिंग. काय सांगितलं मी सार्थक, डिरेक्शनलचा मिनिंग काय? एक तर हे नाही तर ते. मग हे टोक एक्स्ट्रीमिटीज म्हणजे काय? एक तर ह्यांचा नंबर जास्त असेल, इट विल बी लाईक दिस. नाही तर अजून एक ग्राफ तुम्ही असा पण घेऊ शकता की ह्यांचा नंबर जास्त आहे. एक तर तुम्ही प्युअर टॉल किंवा ड्वार्फ या इंडिव्हिज्युअलचा नंबर वाढतो हे दाखवायचं म्हटल्यावर तो ग्राफ डिरेक्शन आहे, ते एव्हल्युशन डिरेक्शनल आहे, ते कुठल्या तरी एकाच साईडला चाललं. ओके. आणि डिस्ट्रक्टिव्ह इज टोटली अपोजिट टू दी स्टेबलायझिंग. म्हणजे काय प्रतीक्षा? डिस्ट्रक्टिव्ह अपोजिट टू स्टेबलायझिंग म्हणजे कोणाचा नंबर वाढत असेल? स्टेबलायझिंगमध्ये कोणाचा वाढत होता? मीनचा. मग मीन सोडून दोघं पण वाढतात, त्याला डिस्ट्रक्टिव्ह म्हणतो आपण. सो ग्राफ विल बी लाईक दिस. यांचा जास्त आहे, हा कमी आणि यांचा जास्त. दिसतंय? यांचा नंबर जास्त, यांचा नंबर जास्त आणि यांचा नाही आहे. इज इट क्लिअर? राईट. इथे काय एक्स्ट्रीम व्हॅल्यूज आहे. डिरेक्शन म्हणजे कुठली तरी एक डिरेक्शन, हे नाही तर हे. इज इट क्लिअर? याच्याऐवजी आपण जसं कॅपिटल टी स्मॉल टी दिलं आहे ना, त्यांनी रॅटचं एक्झाम्पल दिलं आहे. रॅटमध्ये त्यांनी काय एक्झाम्पल दिलं की रॅटमध्ये सपोज इथे त्याने काय दिलं, व्हाईट माईस आहे राईट, इथे ग्रे माईस आहे आणि इथे काय समजा आपण ग्रे रॅट बोला, व्हाईट रॅट, वॉट एव्हर इट इज, आणि इथे कुठला आहे? ब्लॅक आहे, ब्लॅक रॅट. मग पहिल्या याच्यामध्ये कोणाचा नंबर वाढतोय? ग्रे रॅटचा नंबर वाढत चालला राईट. दुसऱ्या ग्राफमध्ये काय एक तर व्हाईट वाढत आहेत नाही तर ब्लॅक वाढतात, ग्रेचा नंबर कमी आहे. आणि तिसऱ्या याच्यामध्ये काय ब्लॅक पण दिसत आहे, व्हाईट पण दिसत आहे, पण ग्रे नाही दिसत. इज इट क्लिअर? राईट. मग याला काय म्हणतात? दिस आर द टाईप्स ऑफ. आता इझी जाईल बघा. नॅचरल सिलेक्शन. ओके. हां, हा आपला ओरिजिनल ग्राफ आहे, पण त्याच्यामध्ये मीन व्हॅल्यू वाढते म्हणून हा नंतरचा ग्राफ आहे राईट. त्याच्यानंतर हा ओरिजिनल ग्राफ आहे डॉटवाला, पण डिरेक्शनमध्ये कुठली तरी एक व्हॅल्यू सिलेक्ट होते. मग यांनी मग ग्राफ तिकडे सरकेल नाही तर इकडे सरकेल. आणि नंतर काय डॉटवाला आपला ओरिजिनल ग्राफ आहे, पण ओरिजिनल ग्राफपासून चेंज काय आला? हे वाला व्हॅल्यूज होता, हे कमी होतं म्हणून हा खाली गेला. ओके. डॉटेड लाईनमध्ये त्यांनी ओरिजिनल ग्राफ दिला. सो व्हॉट इज स्टेबलायझिंग सिलेक्शन? हिअर मोर इंडिव्हिज्युअल्स एक्वायर विच टाईप ऑफ व्हॅल्यू? मीन कॅरेक्टर व्हॅल्यू अँड व्हेरिएशन इज रिड्यूस्ड. व्हरायटी कमी होते. डिरेक्शनमध्ये हिअर द इंडिव्हिज्युअल्स ऑफ वन एक्स्ट्रीम्स म्हणजे काय एकतर होमोझायगस डॉमिनंट नाही तर होमोझायगस रेसेसिव्ह. Individuals of one extreme, that is value other than mean values, are more favored. आणि तिसरं डिस्ट्रक्टिव्ह मध्ये काय होतं? येस, हिअर इंडिव्हिज्युअल्स ऑफ बोथ एक्स्ट्रीम्स म्हणजे दोन्ही जे आहेत होमोझायगस डॉमिनंट पण आणि हेटेरोझायगस डॉमिनंट पण, दोघं पण सिलेक्ट होते, पण मीन व्हॅल्यू सिलेक्ट होईल का? नाही. सो दिस आर दी ग्राफ्स ऑफ नॅचरल सिलेक्शन. हे बघा, हे NCERT वाल्याने दिले, ह्याच्यावर क्वेश्चन येतो. बॉडी साईज दिली आहे. आता हे सांगतं की मीडियम साईजचे हे बारीक लोक आहे, थोडेसे हेल्दी पर्सन आहे राईट. मग इथे काय स्टेबलायझिंगमध्ये मीडियम साईज राईट. मग त्याच्यानंतर पीक शिफ्ट इन वन डिरेक्शन. आता यांनी ग्राफ हा चुकीचा दिला आहे, अजून एक इकडे द्यायला पाहिजे. हेल्दी लोक वाढत आहेत आणि इथे काय दोघं पण जास्त आहे, मीडियम साईजवाले कमी आहे. तसंच त्यांनी रॅटचा 4चं दिलं आहे, दिसतं द 4 ऑफ कलर ऑफ रॅट, व्हाईट आणि ब्लॅक. इथे ग्रेचा नंबर वाढतो, इकडे ब्लॅकचा वाढतो, अजून एक ग्राफ येऊ शकतो व्हाईटचा पण वाढतो. आणि हे कसं ग्राफ आहे? डिरेक्शनमध्ये दोन्ही ग्राफ येतात, डिस्ट्रक्टिव्हमध्ये दोघांचा नंबर वाढतो. दिस इज क्लिअर? सो दिस इज ऑल अबाउट नॅचरल सिलेक्शन. ओके, क्लिअर आहे? मग हे काय सांगितलं आहे? डिस्टर्बिंग फॅक्टरमध्ये एक पॉईंट सांगितला, दॅट इज नॅचरल सिलेक्शन. ओके. नाउ विल कम टू द पार्ट दॅट इज जिओलॉजिकल टाईम स्केल. राईट. काय आहे जिओलॉजिकल टाईम स्केलमध्ये? मग हाऊ मेनी एराज? 4 एराज. कुठल्या? प्रोटेरोझोईक, पॅलिओझोईक आणि मीसोझोईक. आणि द लास्ट वन इज सिनोझोईक. प्रोटेरोझोईक, पॅलिओझोईक, मीसोझोईक आणि सिनोझोईक. राईट. आता प्रत्येकामध्ये आता हे काय एका दिवसाचं नाही आहे एव्होल्युशन, इट इज ऑफ डिफरंट डेज. मग त्याच्यामुळे ते त्यांनी डिफरंट हे सांगितलं आहे की लाईक कोणामध्ये काय काय चेंज झाले. सपोज इफ वी आर टॉकिंग अबाउट द फर्स्ट वन,
पहिलं काय प्रोटेरोझोइक. मग प्रोटेरोझोइकमध्ये काय सांगता येते, फर्स्ट युनिसेल्युलर फॉर्म्स ऑफ लाईफ, द फर्स्ट सेल्युलर फॉर्म ऑफ लाईफ अपियर 2000 मिलियन इयर्स अगो. राईट. इथल्या तुम्हाला नीटसाठी व्हॅल्यूज खूप इझी क्वेश्चन येणार. फक्त ते काय विचारतील माहिती का, प्रोटेरोझोइक एरा इज बिटवीन, ते तुम्हाला असे इयर्स देतील, मग ते फक्त लर्न करायचं. तिथे काही खूप सॉल्विंग वगैरे का, ते लर्निंग आहे की प्रोटेरोझोइक एरा स्टार्ट फ्रॉम 2500 to 5041 मिलियन इयर्स अगो. एवढी जी एरा होती ती प्रोटेरोझोइक आहे. फर्स्ट जे सेल्युलर फॉर्म्स आहे, इट अपियर 2000 मिलियन इयर्स अगो. Some of these cells had the ability to release the oxygen and the light reaction in the photosynthesis. मग याच्यामधला पहिला सेल्युलर फॉर्म तेव्हा आला, पहिली सेल तेव्हा आपण म्हटलं ना, पहिले अर्थवर बायोमॉलिक्युल्स बनले आणि मग सेल बनल्या. फर्स्ट सेल्युलर फॉर्म कधी आला, ड्युरिंग दिस. सेकंड थिंग इज वॉट, ह्या ज्या सेल्युलर फॉर्ममधल्या काही सेल्स असं दिसला की त्या फोटोसिंथेसिस करतात, ऑक्सिजन रिलीज करतात. थर्ड पॉईंट इज वॉट, की ह्या ज्या सेल्युलर फॉर्म आहे हे थोड्या वर्षांनी कसे बनले दिसतंय तुम्हाला. मध्ये किती वर्ष गेले एरामध्ये, 1500 मिलियन इयर्स एगो, सॉरी 1500 मिलियन इयर्सचा पिरियड गेला आहे. मग तेवढ्या वेळात सेल्युलरचे काय बनले, ही एरा संपत आहेस तर मल्टी सेल्युलर बनले. सेकंड एरा इज पॅलिओझोइक एरा. कधीपासून कधीपर्यंत, ही 2500 to 541 होती, ही 540 to 252 आहे. राईट. ह्याच्यामध्ये 6 पिरियड्स आहेत. आपण म्हटलं ना परत, आपण कसं इयर्समध्ये मंथ्समध्ये काय म्हणते त्याला, वीक्स अँड ऑल, राईट, लाईक दॅट ओनली. जे 4 एराज आहेत त्याच्यामध्ये पिरियड्स आहेत. मग ह्याच्यामध्ये कुठले पिरियड होते, पहिलं कॅम्ब्रियम, ऑर्डोविसियन, सिल्युरियन, डेव्होनियन, कार्बोनिफेरस आणि पर्मियन, असे हे पिरियड्स होते. राईट. याच्यामध्ये काय काय झालं, सगळ्यात पहिले इन्व्हर्टिब्रेट्स वर फॉर्म. इन्व्हर्टिब्रेट म्हणजे कोण, सगळे नॉन कॉर्डेट्स, युरोकॉर्डेट्स, सिफिलोकॉर्डेट्स हे पण इन्व्हर्टिब्रेटमध्ये येतात. मग युनिसेल्युलर आली, युनिसेलचे मल्टीसेल्युलर झाले, ती एरा संपेपर्यंत. ही एरा स्टार्ट झाली तेव्हा मध्ये खूप मोठे एव्होल्युशन झालं आणि मग आता कुठले ॲनिमल्स होते ह्या एरामध्ये, इन्व्हर्टिब्रेट. सेकंड इज वॉट, फर्स्ट लँड ऑर्गॅनिझम. जरी ते लँड ऑर्गॅनिझम म्हणतात तरी पण कशाबद्दल बोलतात ते, प्लांट. राईट. ब्रायोफाइट्स, जे पाण्याजवळचे प्लांट आहे. सो फर्स्ट लँड ऑर्गॅनिझम अपियर ड्युरिंग दिस. राईट. सगळ्यात पहिले जे प्लांट होते ते मिळाले. थर्ड थिंग, आर्थ्रोपोड्स इन्व्हेडेड द लँड. आर्थ्रोपोड म्हणजे सिद्धी, आर्थ्रोपोड्स काय असतात, जॉईंटेड अपेंडेजेस, इन्सेक्ट्स वगैरे जे आहेत ते ना आर्थ्रोपोड्स होते. मग आर्थ्रोपोड्स आले. इच्छा पहिले कोण आले, इकडे सर, हां, पहिले कोण आले, इन्व्हर्टिब्रेट्स. त्याच्यानंतर कोण आले, येस, प्लांट झाले, जवळचे प्लांट. थर्ड कोण आले, आर्थ्रोपोड्स झाले. त्याच्यानंतर आले जॉलेस फिशेस. आठवतं आहे, सायक्लोस्टोमॅटा नावाचा एक क्लास होता, जॉलेस फिशेस आले. राईट. जॉलेस फिशेस नंतर लॉबफिन्स दिसतंय. लॉबफिन्स आर द स्टाउट अँड स्ट्रॉंग फिन फिश, कुड मूव ऑन द लँड अँड गो बॅक टू द वॉटर. दे इव्हॉल्व फ्रॉम द फर्स्ट एम्फिबियन टू फर्स्ट एम्फिबियन ancestor of modern day frogs and salamander. राईट. हा असा पकडापकड खेळायचा लॉबफिन. इन्व्हर्टिब्रेट आले, इन्व्हर्टिब्रेट नंतर प्लांट झाले, प्लांटच्या एव्होल्युशनने प्लांट झाले. इकडे ॲनिमल्समध्ये अजून कोण आले, येस, आर्थ्रोपोड झाले. आर्थ्रोपोड्स नंतर जॉलेस फिश आले. जॉलेस फिशेस नंतर नॉर्मल फिशेस आले असतील. नॉर्मल फिशेस नंतर पायसेस नंतरचा क्लास कुठला होता, टेट्रापोड. त्याच्यामध्ये पहिले ॲम्फिबियन ना. मग फिशेस जेव्हा आले तेव्हा लॉबफिन असा फिश होता, तो बाहेर याच्यामध्ये पळून जायचा, बाहेर याच्यामध्ये पळून जायचा. राईट. असं करत करत त्याला जमिनीवर यायची सवय लागली, कारण आत्तापर्यंतची लाईफ सगळी पाण्यामध्ये होती, एक्वॅटिक होती. आता ॲम्फिबियन्स यांच्यापासून इव्हॉल्व झाले. मग आत्ताचे जे फ्रॉग आहे, सॅलमेंडर, त्याचा हा ॲन्सेस्टर लॉबफिन. बघा, आधी आणि नंतरमध्ये थोडा चेंज दिसतोय. कॅन यू सी दिस, हा फिश लाईक आहे. स्नाउट बघा, त्याचे लिम्स बघा, ह्याच्यामध्ये कन्वर्ट झाले. राईट. टेलमध्ये ही पेल्विक, हे टेलमध्ये कन्वर्ट झाली, दिसतंय. मग याच्यापासून ॲम्फिबियन्स बनले, अर्ली ॲम्फिबियन्स. ओके. हे परत परत तेच आहे, फोटोज डिफरंट आहे. सिलोसिन त्याचं फॉसिल मिळालं होतं 1938मध्ये. असं वाटायचं की तो एक्सटिंक्ट झाला, पण तो भेटला खूप वर्षांनी. राईट. सो 325 मिलियन इयर्स ओल्ड लॉबफिन. त्याचं बघतं त्याचं एज किती आहे. सो इट इज ओल्ड लॅम्फिन. सिलोसिन इज स्टील व्हेरी मच अलाइव. ओके. मला सांगा, प्रोटेरोझोइक एरामध्ये काय होतं त्याच्या आधीच्या, फर्स्ट सेल्युलर फॉर्म. राईट. त्याच्यानंतर एक
ओके कम बॅक. चलो प्रोटेरोझोइक एरामध्ये मग काय होतं पहिले. प्रोटेरोझोइक एरा द फर्स्ट सेल्युलर फॉर्म तेव्हा आले राईट. त्याच्यानंतर काय झालं फोटोसिंथेटिक सेल समजला ज्या ऑक्सिजन इव्हॉल्व करत होत्या. थर्ड युनिसेल्युलरचे मल्टीसेल्युलर झाले. पॅलिओझोइकमध्ये पहिले कोण आले इन्व्हर्टिब्रेट, मग कोण आले प्लांट्स, मग कोण आले आर्थ्रोपोड्स. त्याच्यानंतर जॉलेस फिशेस नंतर फिशेस ॲम्फिबियन्समध्ये कन्वर्ट झाले राईट. फॉर एक्झाम्पल लॉबफिन्स. ओके नेक्स्ट इज याच्यामध्ये हे पिरियड्स होते हे बघा हे ते फक्त फोटोज डिफरंट आहे. त्याच्यानंतरची एरा कुठली होती वॉट इज द नेक्स्ट वन. येस मीसोझोइक एरा राईट. फोटोज डिफरंट आहे तुम्ही नंतर फोटोज बघून घ्या. सॉरी पॅलिओझोइकमध्ये बाकी अजून सीवीड्स अँड फ्यू प्लांट्स वर एक्झिस्टेड. ठीक आहे सीवीड्स झाले आणि मग काही प्लांट्स वर एक्झिस्टेड अँड ॲम्फिबियन्सचे काय झाले मग रेप्टाईल. पॅलिओझोइकमध्येच खूप काय झालं. पॅलिओझोइकमध्ये इन्व्हर्टिब्रेट आर्थ्रोपोड नंतर पायसेसपर्यंत आले म्हणजे फिशेस नंतर ॲम्फिबियन नंतर रेप्टाईल पण ह्याच एरामध्ये आले राईट. ॲम्फिबियन्स इज कन्वर्टेड इंटू और इव्हॉल्व्ड इंटू रेप्टाईल्स. दे लेट थिक शेल्ड एग्स. ॲम्फिबियन्सला ॲम्फिबियन्स का बरं म्हणतात कारण की ते ॲम्फिबियन्स येस बोलो. क्रोकोडाईल पण लँड आणि वॉटर दोन्हीकडे राहते. स्नेक पण ते रेप्टाईल्स दे नीड वॉटर फॉर फर्टिलायझेशन. ॲम्फिबियन्स म्हणतात बिकॉज दे नीड वॉटर. ॲम्फिबियन्स बोथ द लाईफ्स ते करेक्ट आहे पण अजून नीट विचार केला तर काय की दे नीड वॉटर फॉर फर्टिलायझेशन. काय नाही फर्टिलायझेशनसाठी त्यांना काय लागतं पाणी लागतं म्हणून ते तिकडे असतात. म्हणजे बाकी आता तुम्ही रेप्टाईल्स बघितलं रेप्टाईल जमिनीवर एग ले करतात पण ॲम्फिबियन्स फ्रॉग वगैरे पाण्यामध्ये एग ले करतो किंवा पाणी असेल तिथे एग ले करतो राईट. मग त्यांचे सॉफ्ट एग्स असतात पण यांचे एग्स कसे होते रेप्टाईलचे थिक शेल तर की सन ड्राय नको व्हायला म्हणून. ओके जायंट फोन्स दॅट इज टेरिडोफाईट्स म्हणजे ब्रायोफाईट तर आलेच होते. आपण काय बोलतो फर्स्ट लँड प्लांट्सवर एक्झिस्टेड जे पाण्याजवळचे प्लांट आहे त्यांना आपण ब्रायोफाईट्स म्हणतो. टेरिडोफाईट्स वर प्रेझेंट बट दे ऑल फेल टू फॉर्म द कोल्ड डिपॉझिट्स स्लोली. तुम्ही बघा ना तुम्ही जेवढे पण डायनासॉरच्या मूवीज किंवा पिक्चर्स पाहिले तुम्हाला डायनासॉरसोबत हे नक्कीच दिसते. याला फर्न्स म्हणतात. झाड नाही आहे हे कुठलं मोठं असे मोठे मोठे फर्न्स आहेत असे लीफलेट्स आहेत. अंडरस्टूड. मग हे असतात पण मग ह्यांचं पण काय जसं डायनासॉर्स गेलेत ना तसे हे पण गेले आणि मग त्यांचं कोल फॉर्म झालं राईट. आता इतके फर्न्स आहेत का नाही आहेत. एवढे फर्न्स कुठेच नाही आहे आता जेवढे त्या एरामध्ये होते. तुम्ही बघा कुठल्या पण पिक्चरमध्ये डायनासॉर असं झाडांमध्ये फिरताना नाही दिसणार फर्न्समध्येच फिरतो बिकॉज ती जी एरा होते दॅट इज अ फर्न्स अँड डायनासॉर्स. याच्या पुढची एरा कुठली याच्या पुढची एरा मीसोझोइक एरा 252 to 66 मिलियन. दिस इज कॉल्ड आता तुम्ही आईस एज ऐकलं असेल राईट. असं एजेस होते ना मग दिस इज द एज ऑफ रेप्टाईल अँड जिम्नोस्पर्म. प्लांटमध्ये जिम्नोस्पर्मपर्यंत आलं आठवतं प्लांटचं क्रिप्टोगॅम्स फॅनेरोगॅम्स. क्रिप्टोगॅम्समध्ये थॅलोफायटा ब्रायोफायटा टेरिडोफायटा. फॅनेरोगॅम्समध्ये जिम्नोस्पर्म अँजिओस्पर्म. मग तसं ही प्रोसेस एव्होल्युशन असं चालू आहे. आत्ता एव्होल्युशन कुठपर्यंत आलं इकडे ॲनिमल्समध्ये रेप्टाईल्स बनले आणि इकडे प्लांट्समध्ये जिम्नोस्पर्म्स बनले. 3 periods were there Triassic, Jurassic आणि Cretaceous. Some of the land reptiles went back to the water and they are converted into the aquatic reptiles or fish like reptile. For example ichthyosaur. आता इथे काय सीन आहे की जे रेप्टाईल्स होते ते आपण काय बघितलं ॲम्फिबियनचे रेप्टाईल्स आले. फिशेस कुठे आले बाहेर आले. फिशेस तो लॉबफिन नाही का बाहेर येत होता मग तो ॲम्फिबियन बनला. ॲम्फिबियनचे रेप्टाईल झाले. आता रेप्टाईलमधले काही रेप्टाईल परत कुठे जायला लागले पाण्यामध्ये आणि ते लँड रेप्टाईल वेगळे होते जसं डायनासॉर्स वगैरे लँड रेप्टाईल होते. हे वाले कुठले रेप्टाईल्स बनले वॉटर. जसं क्रोकोडाईल रेप्टाईल पण पाण्यात राहते ना. आपण बोललो नंतरचं लाईफ लँडवर आलं जे पाण्यात कसं काय गेले. काही रेप्टाईल परत कुठे गेले ते अगेन गो बॅक टू द वॉटर अँड दर कन्वर्टेड इंटू फिश लाईक रेप्टाईल. जसं क्रोकोडाईल आपल्याला म्हणता येईल पण त्याचा एकदम ॲन्सेस्टर बघितलं इक्थियोसॉर्स फिश प्लस रेप्टाईल. बघा त्याचं रेप्टाईलसारखं पण त्याचं हे फिशसारखं आहे इक्थियोसॉर्स. द लँड रेप्टाईल्स कोण होते मग डायनासॉर्स. T-Rex वॉज अ जायंट डायनासॉर 20 फीटचा होता. ही हाईट 10 फीट असेल असे 2 फ्लोर्स एवढा मोठा तो एक डायनासॉर होता. ट्रायसेराटॉप्स, स्टेगोसॉर्स, देन ब्रँकिओसॉर्स एक्सेट्रा. डिफरंट आहे. T-Rex was the largest dinosaur of 20 feet in height and they used fearsome dagger-like teeth. Toothed birds were emerged. आणि रेप्टाईल्स नंतर कोण आले मग बर्ड्स आले.
बट रेप्टाईल्स नंतर बर्ड झालं तर सगळे म्हणतात की मे बी डायनासॉर्स एकदम मास एक्सटिंक्शन झालं, म्हणजे त्याचं काहीतरी एकदम एक्सटिंक्शन होतं ना की सगळं संपलं आणि मग डायनासॉर्स म्हणून गेले. काही काही म्हणतात क्लायमॅटिक चेंजेसने डायनासॉर्सनं मारलं. जर क्लायमेट चेंज होत गेलं त्यांना सूट नाही झालं, नॅचरल सिलेक्शन घ्यायचं ना, आणि त्यांचा नंबर कमी झाला. आणि काही काही जण म्हणतात की डायनासॉर्स इव्हॉल्व झाले बर्ड्समध्ये, पण डायनासॉर्स आणि बर्डच्या साईजमध्ये खूप डिफरन्स. सो डायनासॉर्स इव्हॉल्व इन टू द बर्ड्स. त्याच्यानंतर द लास्ट वन इज, इथे दिलं आहे ना कुठेतरी त्यांनी, नाही दिलं का? ओके. आणि द लास्ट इज सिनोझोइक एरा. सिनोझोइक एरा किती 66 मिलियनपासून आत्ता पण तीच चालू आहे. ही एरा आहे एज ऑफ मॅमल्स आणि एज ऑफ अँजिओस्पर्म. याच्या आधीची कोणाची होती? रेप्टाईल्स आणि जिम्नोस्पर्म. ही आहे मॅमल्स आणि अँजिओस्पर्मची. किती पिरियड्स आहेत? 2. टर्शरी आणि क्वॉटर्नरी. हां अच्छा ना, हां अच्छा हां येस एक्झॅक्टली. कम्प्युटर नाही पण फोन नाही तर असं होईलच, एवढं तर जाईलच आणि मग इथून खाली जाईल. नेक्स्ट तर जाणार. डायनासॉर सडनली डिसअपिअर्ड. कोणाला न बाय करता ते निघून गेले, राईट? बिकॉज ते सम से क्लायमॅटिक चेंजेस killed them, some says they are evolved into birds. Then first mammal were shoe-like. Their fossils are small size. छोटेसे होते पहिले मॅमल्स, एकदम असे रॅट लाईक शू लाईक असे. फॉसिलवरनं कळलं. तर साऊथ अमेरिकात ही स्लाईड का दिली मला आजपर्यंत कळलं. इन साऊथ अमेरिका देअर वर मॅमल्स रिसेंबलिंग हॉर्स, hippopotamus, bear, rabbit, etc. Due to the continental drift, when the South America joined to the North America, these animals were overridden by the North American fauna. आता ते बोलतात साऊथ अमेरिकनचे मॅमल्स होते ते हॉर्स सारखे, रॅबिट सारखे वगैरे होते. मग त्याच्यानंतर कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट, अर्थक्वेक कसं असतं तसं कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट आलं, ते साऊथ अमेरिका नॉर्थ अमेरिका दोघं जॉईन झाले. नॉर्थ अमेरिकन जे मॅमल्स होते त्यांनी साऊथ अमेरिकन मॅमल्सला ओव्हररिटन केलं, राईट? मग त्यांचा नंबर कमी झाला, हे वाढत गेले. Due to the continental drift, Orson and Marsupial survived because lack of competition from any other mammal, right? आणि ह्या कॉम्पिटिशनमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये मार्सोपियल्स आहेत, पाऊसचे ॲनिमल्स, त्यांनी सर्वाईव्ह केलं, कँगरू अँड ऑल, कारण की त्यांना कॉम्पिटिशनच नव्हती. तुम्हाला आय गेस मी सांगितलं होतं डार्विनच्या वेळेस की अर्थ वॉज अ सिंगल प्लेट. अर्थ पूर्ण जी एकच प्लेट होती पॅन्जिया. त्या पॅन्जियामध्ये कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट झाला, मग त्याच्या 2 स्लाईड्स झाल्या. एक होती लॉरिएशिया आणि एक होती गोंडवाना. परत त्याच्यामध्ये कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट झाला आणि मग असं किती कॉन्टिनेंट्स बनले आता आपल्याकडे? 7 कॉन्टिनेंट्स. आणि ह्याच्यामुळे काय झालं, वेगवेगळ्या स्पीशीज डिस्ट्रीब्यूट झाला. डिस्ट्रीब्युशन ऑफ स्पीशीज, लाईक फॉर एक्झाम्पल की ज्या स्पीशीज काही रेस्ट्रिक्टेड एरियामध्येच राहिल्या, लाईक आपल्या इथे असं पळताना दिसतो का कँगरू? नाही. आपल्याला डॉग दिसेल, कँगरू दिसेल का? नाही. ऑस्ट्रेलियामध्ये असेल का, तिकडेच राहिले, ते इकडपर्यंत आलेच नाही, राईट? मध्ये रेस्ट्रिक्टेड स्पीशीज. त्याच्यानंतर स्पीशीज डिस्ट्रीब्युशन, फॉर एक्झाम्पल क्रोकोडाईल्स येते, आपल्याकडे क्रोकोडाईल्स आहेत, चायनाकडे वगैरे तिकडे बघितलं तर त्यांच्याकडे ॲलिगेटर्स असतात. क्रोकोडाईल्स थोडा डिफरंट फॉर्म आहे. मग जे इकडे आलं तर असं इव्हॉल्व झालं, तिकडे राहिलं तर तसं इव्हॉल्व झालं, मग त्याच्यामुळे स्पीशीज बदलत गेले. मग हे सगळं कॉन्टिनेंटल ड्रिफ्टमुळे होतं, ठीक आहे? अर्थक्वेकमुळे काही काही स्पीशीज एका जागी राहिल्या, काही काही जिथे गेल्या तशा इव्हॉल्व झाल्या. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दी हां ॲलिगेटर्स आणि क्रोकोडाईलचं स्नाउटमध्ये डिफरन्स आहे. साईज ॲलिगेटर छोटे असतात, अग्रेसिव्ह असतात, क्रोकोडाईल थोडं काम असतात. ओके, म्हणून लगेच त्यांना चिडवायला जायचं नाही. हां, काम असतात इन द सेन्स, काम असतात म्हणजे असे इतके ॲक्टिव्ह नसतं त्यांचं. साईज त्यांनी मोठे आहेत ना. हे पझल आहे, इट्स काइंड ऑफ पझल. बट पहिल्यांदा हे सांगा मला, चला किती एराज आहे? हां म्हणे एराज आहे 4. कुठल्या कुठल्या? प्रोटेरोझोइक, पॅलिओझोइक, मिसोझोइक, सिनोझोइक. प्रोटेरोझोइक एरामध्ये फर्स्ट सेल्युलर फॉर्मवर अपियर. सेकंड पॉईंट काय होता? फर्स्ट द सम सेल शोज फोटोसिंथेसिस टू इव्हॉल्व द ऑक्सिजन. थर्ड युनिसेल्युलर बिकम्स मल्टीसेल्युलर. त्याच्यानंतरची एरा पॅलिओझोइक एरा. काय काय होतं इथे? खूप काय काय. इन्व्हर्टिब्रेट्स वर फॉर्म, फर्स्ट लँड ऑर्गॅनिझम, प्लांट्स वर फॉर्म. थर्ड काय होतं? आर्थ्रोपोड्स इन्व्हेडेड द लँड. फोर्थ वॉज जॉलस फिशेस वर फॉर्म. जॉलस फिशेस, मग फिशेस आले, डॉल्फिन्स कन्वर्टेड इंटू amphibians, early ancestors of the amphibians converted into reptiles. त्यांचे जे eggs होते ते thick shells होते so that they cannot dry with the sun, right? अजून काय होतं? काही reptiles moves back to the
water to form the fish like reptiles जसे ichthyosaurs, त्याच्यानंतर reptiles होते जसे T-rex वगैरे असे डायनासॉर्स होते राईट. ते याच्यामध्ये इथे पॅलिओझोइकमध्ये एवढंच की रेप्टाईल्स परत कुठे गेले, ते गो बॅक टू द वॉटर राईट. मग मिसोझोइक वॉज द एज ऑफ रेप्टाईल्स अँड जिम्नोस्पर्म, मोठे मोठे फर्न्स होते, दे वेंट टू फॉर्म द पोल. And some reptiles go back to the water to form fish-like reptile. And land reptiles were T-rex वगैरे वगैरे, ते सगळ्यात मोठे होते. T-rex was a giant 20 feetचा होता. And reptiles evolved into toothed birds. Birdsमध्ये Archaeopteryx बघितलं ना आपण, आठवतंय काय? Archaeopteryx कनेक्टिंग लिंक बिटवीन द रेप्टाईल अँड बर्ड, ज्याच्याकडे एव्हियन कॅरेक्टर पण आहे. म्हणजे एव्हियन म्हणजे बर्डचं पण कॅरेक्टर आहे आणि त्याच्याकडे रेप्टाईलचं पण कॅरेक्टर आहे. मग असं ते म्हणतात काही काही रेप्टाईल बर्ड्समध्ये इव्हॉल्व झाले. असं ॲक्च्युअल डायनासॉरचं एक्सटिंक्शन अजून कळलेलं नाही. आणि द लास्ट वन इज सिनोझोइक एरा, जी एज ऑफ मॅमल आहे. फर्स्ट मॅमल वर व्हेरी स्मॉल शू लाईक, आणि मग त्याच्यानंतर मध्ये एव्होल्युशन होतो मॅमल्सपासून काय म्हणले, ह्युमन्स म्हणले, आणि प्लांट्समध्ये अँजिओस्पर्मची एरा आहे, सिनोझोइक एरा. दिस इज क्लिअर. ओके. प्रोटेरोझोइक आणि सिनोझोइकमध्ये त्यांनी पॅलिओझोइकचे 6 पिरियड्स दिले आहेत. मिसोझोइकमध्ये ते ट्रायसिक, जुरासिक, क्रिटेशियस, इकडे पण 2 आहे, टर्शरी आणि क्वाटर्नरी, आणि ते लक्षात ठेवायचं सगळं. पॅलिओझोइकचे, प्रोटेरोझोइकचे कुठले पिरियड्स नाही ते. दिस इज क्लिअर. पक्का? आणि कन्फ्युजन न बघता लिहिता येईल सगळं? नाही. अच्छा ठीक आहे. हां, ते पण बाकी ना आपलं नॅचरल सिलेक्शन. आता नॅचरल सिलेक्शनचं काय लिहायचं, असं लिहा. नॅचरल सिलेक्शनचं असं लिहा आणि त्याच्यानंतर स्लाईडवरने ते खाली ते सेंटेन्सेस लिहायचं त्यांनी दिले. ग्राफ असे वाले काढा, हे नीट कळतील तो. ओके. कळलं काय सांगितलं? खाली 2-2 लाईनमध्ये ते जे सांगितलं नाही, दे हॅव सिलेक्टेड मीन व्हॅल्यू वगैरे ते लिहा. असं करा आणि ह्याच्यानंतर इथे खाली लिहा. कळलंय का? एनी कन्फ्युजन इन दिस? आर्यन समजतंय ना? हे वाटलं तर विचारायचं. हां, ही का नाही आली आज श्रावणी? पहिले पूर्ण स्लाईड लिहून घ्या ही वाली आणि मग ते ओपन करा.
against the side. Side. नेक्स्ट पार्ट वाली. लास्ट क्लियर लास्ट. हर्षिता ते 10 नंबर दिसतोय. खाली जा. स्क्रॉल कर. हां जा लास्ट लाईनवर. स्क्रॉल करून टाक ना जोरात. बाळा
लिहितोयस ना? हा मग लिही. कोण काय म्हणतात?
आता ते स्टॉप करतेस का रेकॉर्डिंग? आर्यन, आर्यन बॉटल पास कर ना.